श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. सुखा सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ. श्लोक क्रमांक 24 व श्लोक क्रमांक 25. रघुनायका विनवायासी नावे, जना सारिखे व्यर्थ काओ सनावे. सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंता मणी पापिनी ते नसोदे. मनी वीत मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांनी आपल्या उरलेल्या आयुष्यामध्ये इतर लोक कसे वागतात, तसेच इतर लोक कसे वागतात आणि ते आपलं जे वागणं आहे त्याचा कसा वेळ वाया घालवतात. एका राम वाचून सर्व जे काही करतो ते व्यर्थ आणि बाष्कळ कष्ट आहे, तर तो त्रास आपण का सोसावा. मनात अहंकार गर्व अजिबात न ठेवता केवळ आणि केवळ त्या एका रामाचे चिंतन करावं. राम म्हणता काम क्रोधाचे धान, होय अभिमान देशदडी. एकदा त्या रामाचं नाव घेतलं की जो आपला काय अहंकार अभिमान जो आहे ना तो देशदडी लागतो. म्हणजे काय होतं की नाहीसा होतो. कशामुळे तर एका रामाच्या नामामुळे. राम म्हणता कर्म तुटेल भवबंध, नय श्रम सीन स्वप्नासही. म्हणजे एकदा तुम्ही त्या श्रीरामाचं चिंतन केलं की तुम्हाला स्वप्नामध्ये सुद्धा श्रम जाणवणार नाही, त्रास जाणवणार नाही. काय होतंय की आपले जे श्रम आहेत ना ते सगळ्यांचे बाष्कळ श्रम आहेत. खरे श्रम कशासाठी गेले पाहिजे हे आपण जाणलं पाहिजे. लौकिक ध्येयाच्या सुखासाठी व लौकिक गोष्टीसाठी आपण श्रमतोय, जीवाचा आटापेटा करतोय. ज्या नश्वर गोष्टी आहेत त्याची आपण हाव धरतोय. आणि मग काय होतंय की शेवटी आपल्या पदरी काय पडतं, दुःखच पडतंय. शेवटी जर दुःख नको असेल तर त्या एका श्रीरामाला भगवंताला त्याची संगत केली पाहिजे, त्याला आठवलं पाहिजे. तुलसीदासजी एक ठिकाणी म्हणतात, हरी आधार जसं मीनही नीरा, अवर जतनु कछू काही कबीरा. कबीरजींनी म्हटलेलं आहे की जसं पाण्यामध्ये माशाला पाण्याचा आधार असतो, जर मासा पाण्याच्या बाहेर काढला तर तडफडतो, तसं आपल्या ध्येयाला, मनाला, बुद्धीला, वासनेला त्या फक्त श्रीरामाचं चिंतन असावं. जर त्याच्यापासून आपण दूर गेलो तर आपला जीव त्या माशासारखा तळमळला पाहिजे. एक त्याचीच आस आपण धरली पाहिजे. श्री समर्थ म्हणतात, तुम्हाला किती मोठेपण आलं, किती विद्वत्ता जरी आली, लौकिक किती तुम्ही श्रीमंत झाला, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. म्हणजे तुम्हाला ब्रह्मपद जरी मिळालं ना तरी त्याला शेवटी दुःख आहे. ब्रह्मपदाचं काय आहे की एकदा तुमचा सुखाचा
पुण्याचा साठा संपला की तुम्हाला परत मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. ब्रह्मपदाला जरी तुम्ही पोहोचलेला असेल ना, तर ते कशा जवळ पोहोचता की तुमचे काही प्रारब्ध चांगलं केलं असेल, काही पुण्याचा साठा असेल, तर तुम्ही ब्रह्मपदाला पोहोचता. परंतु संत म्हणतात की आम्हाला ब्रह्मपद नकोय. आपल्या देहाला जर मोक्षाची प्राप्ती हवी असेल तर ते एका श्रीरामाचं भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. म्हणजे जन्म मरणाची वारी तो चुकवेल आपली. तर आपलं रामनामाचं चिंतन कसं पाहिजे? जसं पाण्याशिवाय चिखल, किंवा मुळाशिवाय झाड, किंवा समुद्राशिवाय पाणी, किंवा मंदिराशिवाय कळस, याचं जसं आपण नातं आहे तसं भगवंताने आपलं नातं पाहिजे. की भगवंताशिवाय आपण असूच नाही. त्या भगवंताशी नातं आपलं इतकं घट्ट असावं की त्या भगवंताशिवाय आपल्या जीवनामध्ये दुसरं काय असूच नाही. काय होतंय, मोहमायाचा जो पडदा आपल्या आडा येतो ना, आणि आपण जे दुःखाला कारण होतोय ना, तर त्या काय होतं, आपली साधना जरा कमी पडते. शेतकऱ्याने खूप प्रयत्न केले, शेतीची मशागत केली, त्यात धान्य पेरलं, आणि त्या पिकाला वेळेवर पाणीच नाही दिलं तर ते पीक जसं सुकून जातं तशी आज आपली अवस्था झालेली आहे. आपण सगळी धडपड करतोय, परंतु नेमकं त्या भगवंताला लावण्यासाठी त्याचं चिंतन आपण करत नाही. आणि मग जसं ते पीक वाळून जातं तसं आपले सर्व जे कर्म आहेत ना ते शेवटी वाळून जातात, नाश पावतायत. आणि कर्म नाश पावल्यामुळे काय होतं की आपण केलेले जे कष्ट आहेत ते देहाला होतात, मनाला होतात, आणि पदरी काहीच पडत नाही. आपला जो जीवनाचा जो काळ आहे ना, काळ सारावा चिंतन मी मागे सांगितलं होतं. आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आनंद आहे, कारण सुखाचा काळ फार दिवस टिकणार नसतो. सुख हे आज आहे आणि उद्या नाहीये. सुखाचा काळ फार टिकणार नसतो, आणि आपला कायम सतत आनंद घ्यायचा असेल ना तर त्या श्रीरामाचं चिंतन करावं. त्या श्रीरामाचं चिंतनाचा कधी कंटाळा करू नये. आपण श्वास घेण्याचा कधी कंटाळा करतो का? नाकाने आपण जो दररोज श्वासोश्वास घेतो तो श्वासोश्वास घेण्याचा आपण कधी कंटाळा करत नाही. आपल्याला माहिती आहे की जर त्याचा कंटाळा केला तर काय अनर्थ होईल. जसं आपण त्या श्वासाचा कंटाळा करत नाही तसं आपण त्या भगवंताच्या नामाचा कंटाळा नाही केला पाहिजे. आजच्या चिंतनामध्ये इतकंच. जय जय रघुवीर समर्थ.